येवला तालुक्यातील देवळाणेमध्ये शेतकरी भाऊसाहेब बोर्डे हे पत्नीसह उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते। ते झोपेत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर ॲसिड हल्ला केला होता। या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली होती। पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस समांतर तपास करत होते। त्यानुसार पोलिसांनी या शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांचे कोणाशी वाद आहेत का, त्यांचे कोणाचे काय आर्थिक व्यवहारातून वाद झालेत का याचा तपास करत होते। तपासादरम्यान पोलिसांना पोलीस मित्र असलेला आणि पोलिसांना माहिती देणारा चांगदेव मोरे यांनी हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। दरम्यान एक पोलिसांना चिठ्ठीसुद्धा सापडली होती। चिठ्ठीच्या माध्यमातून ह्या मोरे यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी सखोल चौकशी केली असता चांगदेव मोरेंनी गुन्ह्याची कबुली दिली। भाऊसाहेब बोर्डे आणि संशयित चांगदेव मोरे यांचा शेत जमीन शेजारी आहे। शेतीच्या बांध्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते। शिवाय शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांचं कांद्याचं पीक चांगलं आलं होतं, मात्र संशयित आरोपी मोरे याचं पीक चांगलं येत नव्हतं। त्यावरून शेतकरी भाऊसाहेब बोर्डे हे त्याला हिनवायचे, अनेक लोकांसमोर त्याला टोमणे मारायचे। त्यामुळे पिकाच्या ईर्षेपोटी आणि त्याला अपमानित झाल्याची भावना निर्माण झाली होती। त्याच्यावरून त्याने शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांच्यावर हल्ला करण्याचं निश्चित केलं। त्यानुसार त्यांनी पुतण्या सचिन कोटमे याच्या मदतीने शेतकरी भाऊसाहेब बोर्डे यांच्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की त्याला अपमानित केल्यासारखं वाटलं आणि ह्या अँगलनी तो गुन्हा त्या ठिकाणी त्याचा गुन्हा घडलेला आहे। हा, त्याच्यामध्ये तो जो आहे तो त्यांच्यामध्ये तो वाद झाला। नाही रेकॉर्ड वगैरे काय। जुना वाद बांधावरून जो आहे, म्हणजे शेतीमध्ये जे आपल्याकडचे नेहमीचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये शेतीचा जो वाद नेहमी असतो तो बांधाचा वाद असतो किंवा आणखी कुठला एखादा, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही। पण त्याच्यामध्ये आपापसात जी बाचाबाची आहे त्या कारणावरून हा गुन्हा घडलेला आहे। येवला तालुका पोलिसांनी शेतकऱ्यावर हल्ला करणारा चांगदेव मोरे आणि त्याचा पुतण्या सचिन कोटमे या दोघांना अटक केलेली आहे। त्यांनी आणखीन काही पोलिसांनी माहिती घेतली, मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही। मात्र शेती पिकाच्या ईर्षेच्या भावनेतून आणि शेतकरी भाऊसाहेब बोर्डे हा अपमानित करत असल्याच्या भावनेतून या दोघांनी शेतकऱ्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।